ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. अर्जुनकृत विश्वरूपाचं वर्णन भाग 9. त्या विश्वरूप दर्शनाचा अर्जुनावर झालेला परिणाम ओव्या आहेत 339 ते 352 आणि गीतेचा श्लोक आहे 23. अर्जुन आता त्या विश्वरूप दर्शनाचा आपल्यावर काय परिणाम झाला त्याचं वर्णन करत आहे. श्लोक 23. रूपम महत्ते बहुवक्त्र नेत्रम महाबाहो बहुबाहुरुपादम बहुदरम बहुदंष्ट्राकरालम दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितास्तथाहम. हे महाबाहो, अनंत मुखे व नेत्र असलेले, अनंत बाहू, मांड्या व पाय असलेले, अनंत उदरे असलेले, अनंत दाढांच्या योगे भीषण असलेले असे तुझे रूप पाहून लोक तसाच मी देखील व्याकुळ झालो आहे. हे लोकत्रय व्यापक रूपडे, पाहता देवाही वचक पडे, याचे सन्मुखपण जोडे भलतया करूनी. हे लोकाला व्यापणारे रूप पाहून देवांनाही दचक पडतो. वाटेल तिकडून यास म्हणजे या रूपास पाहिले असता हा समोर असा वाटतो. ऐसे एकची परी विचित्रे आणि भयानके वक्त्रे, बहुलोचन हे सशस्त्रे अनंत भुज. याप्रमाणे आपले एकच स्वरूप आहे, परंतु विचित्र आणि भयानक असे त्याला अनेक मुखे, अनेक नेत्र व शस्त्र धारण केलेले असे अगणित हात आहेत. अनंत चारू बाहुचरण बहुदर आणि नाना वर्ण, कैसे प्रतिवदनी मातलेपण आवेशाचे. या विश्वरूपास अगणित सुंदर पाय आहेत, अनेक पोटे आहेत आणि नाना प्रकारचे रंग आहेत आणि प्रत्येक मुखाच्या ठिकाणी क्षोभाचा मस्तपणा कसा आहे. हो का महाकल्पाची या अंती, तव कलेनी यमे जेऊत तेऊती, प्रलयाग्नीची उजिती आंबू खिली जैसी. अथवा महाप्रलयाच्या शेवटी जोर बांधलेल्या यमने जशा काही जिकडे तिकडे प्रलयाग्नीच्या आकट्यास पेटवले आहेत. ना तरी संहार त्रिपुरारींची यंत्रे, की प्रलय भैरवाची क्षेत्रे, नाना युगांत शक्तीची पात्रे भूत खिचा ओढविली. अथवा संहार करणाऱ्या श्री शंकराचा तोफखाना किंवा प्रलयकालच्या भैरव देवांचे समुदाय उत्पन्न व्हावेत, अगर भूतांच्या म्हणजे प्राण्यांच्या नाशासाठी युगांत शक्तीची पात्रे पुढे सरसावली आहेत. तैसी जिये तिये कडे तुझी वक्त्रे जी प्रचंडे, न समाती दरी माझी सिंहाडे, तैसे दशन दिसती रागीट. त्याप्रमाणे जिकडे तिकडे तुझी प्रचंड तोंडे मावत नाहीत आणि दरीमध्ये जसे सिंह तसे तुझ्या मुखात उग्र दात दिसतात. जैसे काळ रात्रीचेनी अंधारे, उल्हसत निघती संहार खेचरे, तैसी या वदनी प्रलय रुधिरे, काटली या दाढा. प्रलयकालच्या गडद रात्रीत नाश करणारी पिशाचे जशी उल्हासाने संचार करतात, त्याप्रमाणे प्रलयकालच्या नाश पावणाऱ्या प्राण्यांच्या रक्ताने या मुखातील दाढा भरलेल्या आहेत असे दिसून येते. हे असो काळे अवंतिले रण, का सर्व संहारे मातले मरण, तैसे अति भिंगुळ वाणेपण वदनी तुझी. हे असो काळाने जसे काय युद्धास आमंत्रण करावे अथवा सर्वांच्या संहारकाले जसे मरण माजून राहते, त्याप्रमाणे तुझ्या मुखात अत्यंत भयानकपणा आहे. हे बापुडी लोकसृष्टी, मोटकीये विपाईली दिठी, आणि दुःख कालिंदीची या तटी झाड होऊन ठेली. त्या बिचारा त्रैलोक्यावर जेव्हा थोडीशी नजर टाकली तेव्हा ते दुःखरूप कालिंदीच्या म्हणजे यमुनेच्या किनाऱ्यावर झाड बनून राहिले आहे असे दिसले. तुझं महामृत्यूची या सागरी, आता हे त्रैलोक्य जीविताची तरी, शोक दुर्वात लहरी आंदोलत असे. तू जो महामृत्यूरूप समुद्र, त्यात ही त्रैलोक्याच्या जीविताची नौका शोकरूप प्रतिकूल वाऱ्याने उत्पन्न झालेल्या लाटांमुळे झोके खात आहे. एथ कोपोनी जरी वैकुंठे, ऐसे हन म्हणी पहिला अवचटे, ते तुझं लोकांचे काही वाटे, तू ध्यान सुख हे भोगी. तुला या लोकांचे काय वाटते?
तू माझ्या या ध्यानाचे सुखभोग म्हणजे झाले. अहो श्रीकृष्ण, असे जरी आपण आता एकाएकी रागवून बोललात तरी तरी जी लोकांचे कीर साधारण वाया आड सूतसे ओढण केवी सहसा म्हणे प्राण माझेची कापती. पण महाराज, माझ्या जीवास भीतीने कंप सुटला आहे असे मी एकदम कसे म्हणावे? म्हणून जगाचे साधारण दुःख उगीच आडपडद्यासारखे खरोखर मध्ये केले आहे. ज्या मज संहार रुद्र वासिपे ज्या मज भेणे मृत्यू लपे आहाळ बाहळी कापे ऐसे तुवा केले. ज्या मला प्रलयकालचा रुद्र देखील भीतो, ज्या माझ्या भयाने मृत्यू लपून राहतो, असा जो मी या ठिकाणी भयाने अत्यंत कापत आहे असे तू केले आहेस. परी नवल बापा हे महामारी इया नाम विश्वरूप जरी हे भ्यासूरपणे हारी भयासी आणि. परंतु हे पहा, ही महामारीच आहे आणि याला जर विश्वरूप म्हणायचे तर बापा हे एक आश्चर्यच आहे. ही महामारी आपल्या विक्राळ स्वरूपाने साक्षात भयासही माघार घ्यायला लावते. विश्वरूप दर्शनाचा आपल्यावर काय परिणाम झाला आहे त्याचं वर्णन करताना अर्जुन श्लोकात म्हणतो की विश्वरूपाची मुख, नेत्र, बाहू, मांड्या, पाय, उदरे ही अनंत आहेत. त्यामुळे ते रूप भीषण दिसत आहे. जितकी मुखे तितक्या त्याच्या अनंत दाढा. त्या अनंत दाढामुळे भयानक दिसणाऱ्या त्या रूपामुळे सर्व लोक व्याकुळ झालेले आहेत. तसाच अर्जुनही व्याकुळ झाला आहे. ज्ञानदेवांच्या अर्जुनाला प्रथम आपल्याला विश्वरूप पाहायला मिळालं म्हणून आपले भाग्य थोर आहे असं वाटत होतं. जणू काही डोळ्यांचेच भाग्य उदयाला आले व त्यांना हा सुखाचा सुकाळ प्राप्त झाला आहे अशी त्याची समजूत झाली होती. या रूपाचे वैशिष्ट्य असे आहे की कोठूनही पाहिले तरी ते समोरच आहे असं वाटतं. असं हे मोठ्या भाग्यानं पाहायला मिळणारं विश्वरूप. परंतु या रूपाचा देवांनाही वचक वाटतो, कारण यामध्ये भूतमात्रे नाश पावत आहेत. जणू काही महाप्रलयकाली यमदेवाने पेटवलेल्या प्रलयाग्नीच्या होळ्याच आहेत. सर्व काही भस्मसात करण्यासाठी जणू काही शंकरांना तिसरा डोळाच उघडलेला आहे, किंवा प्रलयकालचे भैरवांचे समुदायच सर्व नाशाकरता प्रकट झालेले आहेत. असे त्या विश्वरूपाच्या भयानकतेचे वर्णन ज्ञानदेवाने केलेले आहे. त्या विश्वरूपाची आणखी भयानकता आता ज्ञानदेव वर्णन करत आहेत. या विश्वरूपात मुखांची गणतीच नाही आणि ती सतत आव असलेली आहेत. ती मुखे उघडलेली असल्यामुळं त्यातील भयंकर दाढांचं दर्शन होत आहे. बहुदंष्ट्रा करालम या पदाचा अर्थ विस्तार करताना ज्ञानदेव म्हणतात की या दाढा म्हणजे जणू काही दरीतले सिंहच आहेत. सिंह जसा आपल्या भक्ष्यावर उडी घ्यायला टपलेला असतो त्याप्रमाणे या दाढा आपल्या मुखात काय पडेल त्याचं पूर्ण चूर्ण करण्याकरता जणू टपलेलेच आहेत. काही गोष्टी त्या मुखातील दाढांच्या तडाख्यात सापडलेल्याच आहेत. त्यामुळे त्या प्राण्यांच्या रक्ताने त्यांची मुखे भरलेली आहेत. जणू काही पिशाचेच संचार करत आहेत की काय असं अर्जुनाला वाटत आहे. या सर्व प्राणी मात्रांना जणू काही काळानच युद्धाला आमंत्रण दिलेलं आहे व सर्वांचा ते विश्वरूप फडशा पडत आहे. कालियाच्या विषयाच्या फुतकारामुळे जसे यमुना नदीच्या काठावरील वृक्षही करपून जावे त्याप्रमाणे विश्वरूपाने नुसती दृष्टी टाकली तरी या सृष्टीची अवस्था होती. आणखी एक त्यांनी रूपक केलेलं आहे. हे विश्वरूप म्हणजे महामारीचा सागर असून त्या त्रैलोक्याची आयुष्यरूपी नौका तरंगत आहे. ती दुःखरूपी वादळ वाऱ्याने या महासागरात हेलकावे खात आहे. अशी जर विश्वाचीच अवस्था झाली आहे तर अर्जुन तरी त्या विश्वरूपाच्या दर्शन सोहळ्याने सुखी कसं काय होणार? त्याने आपल्याला वाटलेली भीती त्रैलोक्याला वाटलेल्या भीतीच्या रूपानं व्यक्त केलेली आहे. श्लोकात सर्व लोक जसे व्याकुळ झाले आहेत तसा मीही व्याकुळ झालो आहे असे अर्जुनाने निवेदन केले आहे. पण याचा अर्थ स्पष्ट करताना ज्ञानदेवानी अर्जुनाचा संवाद योजलेला आहे. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की माझे हे उद्गार ऐकून तुला कदाचित राग येईल व रागावून तू म्हणशीलही की तुला या लोकांची चिंता कशासाठी? तुला हे जे मी विश्वरूप दाखवले आहे त्याच्या ध्यानाचे सुख तू निवांतपणे भोग. पण मी पण घाबरलो आहे हे या लोकांच्या घाबरण्यातून आडवळणानं सांगत आहे. लोकांना वाटणारी भीती मी पुढे केलेली आहे, पण वास्तविक मीच घाबरलेलो आहे. वास्तविक अर्जुनाने शंकरालाही युद्धात जिंकलं. म्हणून अर्जुन म्हणतो की मला वास्तविक सृष्टीचा संहार करणारा रुद्र सुद्धा घाबरतो. अर्जुनाच्या पराक्रमाची मृत्यूला सुद्धा भीती वाटावी, पण या विश्वरूप दर्शनाने अर्जुन सुद्धा खूप घाबरून गेलेला आहे. पुढे अर्जुन अजूनही विश्वरूपाच्या भयानकतेचे वर्णन करणार आहे. तो भाग आपण उद्या पाहू.